झी मराठी, चर्चाही होणारच। तारदाळ खोतवाडी गावासाठी अतिशय आवश्यक व जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन्ही गावातील ग्रामस्थांना भेडसावतोय। 3 वर्षापूर्वी शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत तारदाळ खोतवाडीसाठी 52 कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली होती। योजनेचा कामाचा कालावधी पूर्ण होऊन अनेक महिने झाले, पण आज तागायत सदर योजनेचं काम पूर्ण झालं नाही। काम कशामुळे रेंगाळलं, अपूर्ण राहिलेलं काम कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत दोन्ही गावातील ग्रामस्थांना कोणती अधिकृतपणे माहिती नाही। आता प्रयत्न झालेल्या कामातील त्रुटी, सदर कामात अनेक स्वरूपात झालेला भ्रष्टाचार आणि अपूर्ण काम इथून पुढे कशा पद्धतीने वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करणे, यासाठी संबंधित जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व मक्तेदार यांच्यासोबत तारदाळ खोतवाडी संयुक्त ग्रामसभा तात्काळ घेण्यात यावी, अन्यथा लोकशाहीला अभिप्रेत आंदोलन करून सदर प्रश्नासाठी तारदाळ खोतवाडी गावातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून संघर्ष करतील याची नोंद घ्यावी, असे निवेदन सर्वपक्षीय समितीकडून तारदाळचे सरपंच सौ पल्लवी पवार व ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांना देण्यात आलं। सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी येत्या 15 दिवसात जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व मक्तेदार यांच्या उपस्थितीत तारदाळ खोतवाडी संयुक्त गावसभा आयोजित केली जाईल, असं सर्वपक्षीय समितीला सांगितलं। यावेळी यशवंत वाणी, यासीन मुजावर, चंद्रकांत तांबवे, प्रमोद परीट, नयन कांबळे, गजानन पाटील, सूर्यकांत जाधव, मनीष कांबळे, योगेश वाणी, शिवाजी पवार, नितीन खोचरे, विनायक देसाई, सुशांत शिंदे, शिवाजी भुयेकर, गौरव जाधव, उत्तम कोळी, सर्वजित भगत, शिवाजी माने आदी सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट। ज्यांना गाव ज्या समस्या आता ज्या नागरिकांच्या आहेत याला सामोरं जाण्यासाठी आम्ही त्यांना त्यांची तारीख मागितली, पण त्यांची तारीख आपल्याला मिळत नाही। त्यांना आपण दिलेलं आहे, पण येणाऱ्या 4 दिवसात आम्ही त्यांना डायरेक्ट पत्रव्यवहार करणार आहे की बाबा सदर आम्ही या दिवशी गावसभा घेतल्या तारदाळ खोतवाडी संयुक्त आणि तुम्ही त्या दिवशी हजर राहावे, आता आम्ही त्यांना पत्र काढून लवकरात लवकर या 15 दिवसाच्या आम्ही गावसभा घेऊ सर, आणि जे चुकीच्या पद्धतीने झाले किंवा काय राहिले हे सर्वजण मिळून आपण एकदा ती पाण्याची स्कीम गावासाठी चांगल्या पद्धतीने आपण करून घेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न आपण करूया। खोतवाडी गावचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न 53 कोटी योजनेच्या माध्यमातून जलजीवन योजनेकडून गेले 3 वर्ष झालं काम सुरू होऊन सुद्धा 2.5 वर्षाची कालावधी असताना सुद्धा ती कालावधी पूर्ण झाली, तरी सुद्धा या कामाचं 50% काम पूर्ण झालेलं नाही। या कामावर मुख्य व्यवस्था म्हणून MGPच्या माध्यमातून काम केलं जाते आणि MGPच्या माध्यमातून ठेकेदारांच्या वतीने चालले असलेलं काम, या कामाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची सूचना ग्रामपंचायतला विचारत असताना ग्रामपंचायतीला कल्पना नाही, त्यासोबत हे MGP कोणालाही कल्पना न देता हे काम चालू केलेलं आहे। तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आमची अपेक्षा नाही, पण आजपर्यंत जे 50% काम पूर्ण केलेलं आहे त्याचा सर्व अहवाल तारदाळ खोतवाडीच्या गावसभेसमोर मांडावा, त्यामध्ये झालेल्या निकृष्ट कामाचा उहापोह करावा, झालेल्या कामाचा चौकशी करावं आणि तो अहवाल गावसभेमध्ये मांडावं अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे। आणि हे मांडत असताना हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं या पद्धतीची भूमिका ठेवून आज आम्ही निवेदन माननीय सरपंच साहेब, ग्राम विकास अधिकारी आणि उपसरपंच साहेब यांना या ठिकाणी आम्ही सुपूर्द करत आहे। लवकरात लवकर या बाबतीत पुढील कार्यवाही नाही झाली तर संपूर्ण तारदाळ आणि खोतवाडी गावकरींच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन उभारण्यात येईल।